तुम्ही जर ही चूक केलीत ना तर तुम्हाला सुद्धा एअरपोर्ट वरती अशी बॅग उघडावी लागेल. मित्रांनो, तर आपल्या मला लडाख बघायचे या सिरीजच्या भाग 2 मध्ये बघूया या पोरांसोबत नक्की एअरपोर्ट वरती काय घडलं. डीजी यात्रा या ऍपमुळे पोरांनी भल्या मोठ्या रांगेत उभं राहण्याचा त्रास वाचवला, पण नियोजन केल्याप्रमाणे सगळं पद्धतशीर झालं तर ती ट्रिप कसलीच. काय झालं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. अगदी अंड्यातून बाहेर पडलेल्या पक्षाच्या पिल्लाप्रमाणे ती पोरं हा एअरपोर्ट पहिल्यांदा बघत होती. आडव्या टीव्हीला उभं करून लावलेल्या टीव्हीवर पोरांनी विमानाची यादी बघितली आणि बोर्डिंगच्या दिशेने मार्गस्थ झाले. कोंबून भरलेल्या बॅगेचं वजन लिमिटपेक्षा जास्त झाल्यामुळे साहेबांना बॅगेतले कपडे आपल्या अंगावरच चढवावे लागले. सिक्युरिटी चेकिंग पार करून झाल्यावर पोरांनी या लखलखत्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टचा अगदी कानाकोपरा पिंजून काढला. नेहमी डोळे बंद करून दूध पिणारी ही भित्री भागूबाई विमानाच्या खिडकीतून नक्की काय बघणार होती हे तिलाच माहिती. तिकीट दाखवून आतमध्ये एंट्री तर मिळाली, पण यांना प्रश्न असा पडला की तिकीट तर विमानाचं, पण आपल्याला बसमध्ये का बसवतायत? हे नक्की असंच असतं की यांच्यासोबत काही स्कॅम झाला? हे जर तुम्हाला पुढच्या भागात बघायचं असेल तर आपल्या चाकरमानी व्लॉग्स या चॅनलला नक्कीच फॉलो करा. आणि तुमच्या विमान प्रवासात सुद्धा अशा काही गोष्टी झाल्यात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.